आलं रे बुड याची कोणती भेटायला आले ना तिकडे चाललं त्याला सांगा लागेल बोला काही नाही शेटनं बोलायला ना शेटनं शेट म्हणत काहीतरी काम आहे कोणतरी भेटायला आलं म्हणून मला बोलायला तो माणूस आला माझं सांगायला मला शेटनं बोलावलं पण आता कसं कोणी आला चबरशी डंगऱ्या काय सांगायचं मी मा मर्जीनं राहून राहिलो कामाची मला कुठल्या प्रकारची त्रास नाही ढमुक नाही काय सांगशील हो भाऊ तुम्ही म्हणसान ते सांगतो ना दादा हो तुम्ही म्हणसान ते आणि डोक्याला जखम झाली कशी झाली म्हणजे गाईने लात मारली म्हणा मला डोक्यामध्ये डोकं फुटलं त्यासाठी पट्टी लावली म्हणा मलम पट्टी शेटनं दवाखान्यात नेलं गोया औषध सर्व चालू आहे म्हणा आणि तिकडे कोठ्यात आराम करू म्हणा मस्त काधी किती टाकून दिले म्हणा शेटनं 2-3 टाइम जेवण बिस्किटचा पुडा खायला फळारा सर्व म्हणजे असं सांगू आणि तुला जर डंगऱ्या दुसरं काही भाजरला तू तुझे झुपूट पडलं सांगून राहिलं तुले घरात उचलून आणीन मी हो तुम्ही म्हणसान ते सांगतो ना हो 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 मला जाऊ तर द्यावटून मग सांगतो काय दुसरं जर काही भादर जर केलं तरी की मला शेट असा त्रास देऊन राहिला मला असं काम करून घेऊन राहिला माझ्याकडून 4-4 खेप शेण काढायला लावते 4-4 खेप झाडून काढायला लावते मला खायला होणार नाही शेटनंच मला मारलं झोडलं अंधारा कोथळीत नेलतं फलाने झालं बिस्ताने झालं हे जर थोडंसं उकललं तू ना की पाहिजे मग कसं आहे अंधारी कोठडी तुला पाहिलीस मग कसे दणके बसतात तर नाही ना मी काहीच बोलत नाही ना मी फक्त होच करतो हा मी काहीच नाही सांगणार असं झालं की तसं झालं काहीच नाही तोंडात शब्द निघणार नाही भाऊ काहीच नाही निघणार तेच नाही मग शेटची बदनामी करशील बदनामी झाली नाही पाहिजे बरं तुला कसं रट्टे तर खाल्ले कसे खाल्ले तुला माहित आहे आता कसे बसतात तिथं भाऊ तुम्ही जसं म्हणून राहिले की तसं सांगतो मी विचारलं मला तर मी फक्त मान हालवतो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही नका टेन्शन घेऊ नका भाऊ तेच म्हटलं नाही तर मग कसं भादरशी शिल्लक काही दुसरं काही डंगऱ्या दुसरं काही भादऱ्याचं नाही जाय होय जाय पाय कोण आलं तर आणि जास्त वेळ गप्पा गोष्टी मारायच्या नाही 2 मिनिटं फक्त हो आजीजी लवकर कामाला लागायचं बिलकुल हो तुम्ही म्हणसान ते भाऊ तुम्ही म्हणसान ते हो 2च मिनिटं फक्त कोण आलं पाहतो बस चालला येतो हो आणि त्याने जर म्हटलं कार बा एवढ्या लवकर कोण चालला म्हणा मला डॉक्टरनं आराम करायला सांगेला म्हणा काय म्हणशील आता मला सलाईन घ्यायला लागते म्हणा सलाईन दिल्या डॉक्टरनं माझा टाइम नाही मला बोलायचं असं बोलायचं हो भाऊ हे सांगतो ना सलाईन आहे म्हणून मला जावं लागते सांगतो जाय मग लवकर जाय हे बोलून द्या काय कोण आहे ते सांगतो पद्धतशीर मी सांगितलं तसंच हो याचे हो मा धुपूट पाडून राहिले तुम्ही काम करू हागून लागली मुले तरी पर खायला होणार नाही अडी आणि सायचे म्हणतात असं सांगतो तसं सांगतो थांब मला पाहू दे फक्त कोण यायला मा गावातून मला सोडायला तर मग सांग तुले सारं सांगून देतो देखले असं आहे की तसं आहे बरोबर 12 अध्याय अत्याचार चालू आहे बरोबर दे भले मारझोड करून राहिले सायाचे उरू फोडून राहिले असं सांगू तसं सांग बिने जे आहे ते सांगतो पाय तू आता को जायतो शेटवून फेड गेला चुली मला काय घेत देत नाही बापा काही करू नाहीये तटीसा उभं राहिल्याने मेळ नाही येणार आपल्याला जा लागेल तटीसा डोळे वटारून पा लागेल त्या डंगऱ्याकडे तर मिळीन आता ही बुड्ड आहे की नाही डंगर जे नाही ते सांगेन ना खरंच बोली नाही फालतू कसं शेट गोत्या देते मग कसं शेट गोत्या झाली की डंगऱ्याला सोडून देते आपल्या ढुंगणं लाल करते आपल्या कुठे चाबूक खायला बोलतात बापा चाल तडसं जाऊन उभं राहू चाल बापा चाल पटकन बोलाव ना आमच्या माणसाला लवकर पटकन झटकनी लवकर बोला ना हो जायला ना माणूस समजलं ते तुम्हाला तुमच्या देखत असतं पाठवलं मी बुड्याला बोलायला एवढी काय घाई झाली तुम्हाला आम्ही काय बुड्याला खाऊन राहिलो गाडीचा अरे बुडा एवढा सुखात आहे ते आम्हाला काय माहित आहे तुम्हाला ते सुखातलं दुखातलं आम्हाला नको सांगू बुड्याला बोला पहिले मा भाले खरंच भाऊ तुमच्या माणसाला डबल एकदा आवाज द्या कसं बोला लवकर बुड्याला आम्हाला कसं आतुरता आहे बुड्याला पाहायची आतुरता आहे म्हणजे काय झालं असं आतुरता इंदू बुड्डा टेन्शन ना घेऊ तुम्ही आणि मागे धन नका लावू काय समजून राहिले तुम्ही तू बुड्याली चिवू दे नाही लोक ढोंग नाही साल्टने ओळखते मग म्हणतो लोका गाड्या नाही भाऊनी मग मोठा काय समजून राहिला रे मा भालेच मला भाऊ दे काय हालात त्याचे होईल तर मग सांग तुला काय तर दणकी तुला मारले नाही तर मग म्हणतो मना तू तयार आहे तिकडे बॉडीगार्ड बोलावणार रे बाबा लवकर बोलावलं बुड्याले बोलावलं शेट आला बुडा आला आला तुमचा बुडा काय अवस्था गेली आहे बुड्याची काय बुडे कोणी मारलं तुम्हाला कोणी मारलं तुम्हाला बापा मा भाची काय अवस्था गेली बापा पट्ट्यान मट्ट्या सोकला मा भाऊ ठीक आहे का रे हो शेट रोगात पिऊन राहिला का तू मा भाच
बापा 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 बुड्याचे तर पुरे हाल चालवत बापा काय बापा हे डोक्याला किती लागलं बापा बुड्याच्या. अरे हे हाल तर काहीच नाही ठेवले बापा 4 दिवसात बापा बुड्याचे. अरे बुड्या सुका था विचारा बुड्याले. बुड्या जे सांगितलं ते सांगू. हे डोक्याला काय लागलं बुड्याच्या काय लागलं मारझोड केली आहे की बुड्याला तुम्ही ना. बुड्याला विचारा तुम्ही सुखात आहे की दुखात आहे कोण मारझोड केली विचारा बुड्याले. आता औराचं काय सांगू. नाही नाही मारझोड नाही केली मला. नाही केली नाही मारझोड. नाही नाही मारझोड नाही केली. अरे डेन्या खरं बोल ना. भिवून काय राहिला तू. तुझ्या मोठा भाऊ तू उभा असल्यावर तू भिवून राहिला हा. तू भेट का आले सांग खरं काय आहे तिथं. डंगरे मी सांगितलं त्याचा हो नाही नाही खरंच ना. मला काही मारलं नाही गे नाही खाऊ पिऊ घालून राहिलं मस्त काजू बदाम. मला गाईने लात मारली ना डोक्याला लागलं मग दवाखान्यात गेलं तर येईन. हो गोया सुया आता बी म्हणजे सलाईन चालू आहे. सलाईन काढून आलो टिसा. हो चांगली सेवा चालू आहे. शेठ म्हणजे शेठ आहे. देव माणूस आहे शेठ. हो देवापेक्षा वरचा आहे ना. आता काय आहेत आम्ही एवढी सेवा करू आले तेवढी तुम्ही घरी नाही करू शकत बुड्याची. बुड्याले गादी पलंग ओके म्हणजे काम आहे बिलकुल. सलाईन डॉक्टर हजर. चला पाहिलं ना आता बुड्याले. चला चला बुड्या ट्रीटमेंट चालू आहे. सलाईन चालू आहे बुड्याले. ट्रीटमेंट होते आता लवकर घरी. त्या सेवेचं सांगू नको आम्हाला. तू काय सांगू राहिला कोणती सेवा तू सेवा ठेवा काही नाही. बुड्याचा मेवा खाऊन राहिला तू. रगत पिऊन राहिला बुड्याचा आम्हाला समजून राहिलं. मा भाच्या बोल्यावर तर समज तुम्ही काय तर मा भाल तर असा पण मा भाऊ सांगून नाही राहिला. सांग ना बाबू डॅन्या सांग ना तू. मी आहो ना मी अटी उभा असल्यावर तू सांगून नाही राहिला. कोणाला भिवून राहिला तू. या लुच्च्याले काय या लुच्च्याला काय भेटतो तू. चला भा बाजूले चला भा घरी चला निघाडून चल. काय रे तुमच्यासाठी शेप्त रे. आता बुड्याने सांगितलं ना तोंडानं हे काहीच झालं नाही काहीच नाही आहे तरी बी ठी वाय वाय करून राहिले किडे. आणि चला निघा चाललो आम्ही. चला बुड्या चला सारे गड्या. हो हो चालेल. काय करू आता कसं करा. इकडे ओळा इकडे हाले त्रास आहे. पण भाऊ सांगून राहिला झाबरू डॉन बॉडीगार्ड चाल ये लवकर ये काम आहे ये लवकर. आलो बाबा आलो 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 पकड झालं सोडलं मग भाली लावून द्या ना. हान त्याले हान होय लवकर या माग हान लोक मार द्या कंबळल्यात रट्टा. चाल पै लवकर गेला रे तू आता जीवन बाबू गेला. बापरे कोण नाही डॉन आहे डॉन. बॉडीगार्ड चाल आलो मी बी आलो ना. झाबरू टेन्शन न घेऊ मी हाच मागो. तू कुकडे पोहून राहिला. थांब भागो रे भागो. अरे गडे इठ्ठल आज तर घरी दिसून आला बा. गेला नाही गावात बा. काय जातं वावरामध्ये. आज तर खरी मजा आहे गावात. अरे तो शांताराम नाही का शांताराम. तो बाजारात असते तो दलाल शांताराम. त्याचा फोन आलता ना मले गावात येऊन राहिलो म्हणे. हो बापा तुली आलता का मुली आलता ना शांताराम मामा फोन सकाळीच. ते शेटचं विचारत होते बाबा कोण पडीन बापा त्या भानगडीत रे बापा घेणं देणं. फालतू काय घरावर गोटे घेतं. तो शेट्ट माहिती तुला कसं आहे तर. मी कटकन फोन कट करून टाकला ना वावरात चालला गेलो बाबा. कुठे त्या शांताराम जाणं लागतं बापा. कुठे नांदी लागतं बे. त्या शेटनं आपलं जिणं मुश्किल केलं ना हरामानं. मग आज कोण ना कोणी त्याच्या विरोधात आवाज उचलून राहिला. मग त्याला साध्य ना आपलं काम नाही का. या म्हटलं शांताराम बोले या म्हटलं गावामध्ये पाहून घेऊ जे होईन ते होईन. हा ना तुम्ही फक्त आम्ही हाव मग आले अगो बना गेला गड्या. दोन फालतू घेणार त्यांच्या शेटले जर माहीत पडलं की नाही घातले लोक आपल्या विरोधात आपल्या ढुंगण्या साल्ट उडून रे. तू ते अंधारी कोठडी माहित नाही का तुला कसं आहे तर कसा मारती त्याच्या निवत होतं. काचा अगं रे कद लोक राहते शेटले दबियल सांग ना तू मला. लहान अन्याय अत्याचार करते का तू माणसावर. साध्या रस्त्याने चाललो आपण जरा सगळं तिरपे तारपे झालो 5-6 चाबूक मारते तू माणसाले. काय करतो कद लोक सहन करतो नाही. आज त्यात पाहायचं होतं आपल्याला. आपण त्या शेटले जर माहीत पडलं की बा येईन असं असं केलं तर फालतू कसं आपल्या घरावर गोटे. थांबणार रे तू कुठे चालला रे. कुठे चालला शेट आस ना तू शेट. थांब ना तू पाहू नको ना. तुले काय वाटलं त्या गावातले लोक आधी ऐकणारे. आम्ही ऐकणारे नाही. अटी दणके असतात आमच्या जवळ. सोपी काम नाही. पाय रे ते शेट कसा पोहून राहिला ना. पाय रे अरे नामदेवराचा झटका. पाय शेट कसा पाहिजे तोंड वाचू वाचू गड्या भेटला गड्या याले गुरु. का ये ना शेट्या हा ना मजबूत आहे याले पकडा. हा ना दाबून याले हा ना. आता हरामखोरा तुले कोण वाचवायला येणार रे. लोकायले किती मारलं तू ना. लोकांचा किती जीव घेतला रे. काम करू करू धुपूर पाळलं का 4-4 दिवस सुट्ट्याना देसनं घेणं दाबून. आता कोण येणार तुले. मेले ते पांढा केलेत नाही घातलं कोण त्या तोंडात. घे शेट्या आता दाबून. याले असंच पाहिजे सायला हा. अरे यार कोणीतरी यारे बाबा रे मारून राहिले रे.
माय मांजर कुकडे गेले, 600 कुकडे लपले. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापा, अरे बाबेला रे, अरे यारी नाही गंग्याच, तू काय सोपी समजून राहिला रामाला हराम खोरा. तुला असं वाटलं लय सोपी काम आहे, सोपी नाही. अरे वाचवा रे हो, पिंट्या वाचवा रे बापा, हे मारून राहिले रे मला, मारून राहिले तुमच्या गावाच्या शेडले, मारून राहिले. तुले गावातला कोणी असा वाचायला येणार नाही. हा, तू सुद्धाच नाहीस ना, सुद्धाच नाहीस. अबे झॅबऱ्या, तू का बोलायला येलास का? मारणं द्या कोंबडल्यात लात मार. तू म्हणा तू काय सोबत नाही मले, हन्न त्याले हन्न. बापा काय करू नाही मागं कोणता झॅबऱ्या की कबरे आहे. पकड रे. अरे कुकडे चालला रे, पकड झॅबऱ्या, पकड. थांब रे, कुठे जाशील तू? थांब. अरे पकडतोच ना रे तुले, कुठे जाशील, कुठे तू साल्या? तू नाही जाऊ शकत कुठे, थांब तू. आज त्या बजेटच आहे तू शेटच्या घरचा. खरं नाही रे बाबा, शेटचं धुपूट पाडलं वळे असते ना. घे दाबून घे वय करतो. लोक लय अत्याचार केला, आज कसा पोहून राहिला काय म्हणते. वाचवा रे पिंट्या, वाचवा रे गिंट्या, वाचवा रे. घ्या दाबून, कोण वाचत आहे तुला लुच्च्या? हान कोण आहे तो? झाबू आहे तू तर. हान बापा, हान पादो. तो शांताराम मौजही वरता निघला रे डॉन. हान म्हणा, हान मजबूत पाहिजे होता सायगले. हा ना, जमलं आता जमलं. हो, तुमच्या दोघं बापले काही नाटकानं माय मेळ आला गडे हो. तुम्ही दोघं बापले काही नाटक जर नसते केलं की नाही तर मला सोयाबीनचे पैसे भेटले नसते रे बा. सोयाबीन नुकसानीचे ते शेतची काय गेली, त्या शेतनं नुकसान भरपाई करून दिली, तेवढ्या त्याचं पीक नसतं झालेलं का मला. तुम्ही दोघं बापले को पावले गडे हो मला. अरे बापा करता काय, आम्ही तो प्लॅनच केलता बापा. दोघं बापले काही ना. हा, असंही पीक होत नाही सोयाबीनचं, काही होत नाही. आता या शेतची काय गेली वावरामध्ये अन्यास कारण ते पुढं नवीन होतं. जमून गेला बापा झुका. जाऊ द्या बापा, त्या पिकाच्या वरचे पैसे भेटले आहे. तुला एवढं सांगतो कडे, आज जरी आपण त्या शेतचे पैसे खाऊन राहिलो फुका फाकाची, सोयाबीनचे पैसे ते दिले ना आज भरून, पण उद्या काढल्याची राहत नाही बरं. तो भेजा येतो काट करणारा माणूस आहे. भेजा जात मनगड खाते सहायला. अरे ते पुढचं कोण पाहिलं, आजचं पा काय तर तेवढ्याचं पीक होतं तर आपल्याला दिली भरपाई द्या ना. तेवढ्या खुश म्हणा, आणि पुढचं पुढे पाहून घेऊ काय होते तर. ते आता पहा भाऊ, पुढचं कोणा पाहिलं वाचते की मरते माणूस. जाऊ द्या. अरे बागडे हो, ती उभी आहे का तुम्ही? चाला ना तिकडे, चाला ना. नेतर बा आम्हाला खरंच नगडा कुठे नेत? अरे बाबा, त्या शेटच्या घडी तो शांताराम, तो दलाल नाही का, बाजारात दलाली करते तो. येल आहे ना, काहीतरी जोरात चालू आहे वाटते. राजा शेटली अकात करतात ते. बेकार आहे तो बरं शांताराम. हो बेकार आहे. चाला ना, पाहायला जाऊ ना काय होते काय नाही तर. बा पागल झाला तू, त्या शेटच्या घरी जाणं मूर्खपणा करून घेणार बाबा. काले ढुंगणाई सालतं उडवतो फालतू घेणार त्यानं. काही घेणं नाही आपल्याला. तो शेटचं पायत बशी आपल्याला काय करा लागते असे बोलता मग तुम्ही. अरे आज लोक त्यानं आपल्यावर किती अत्याचार केला, अन्याय केला. हाच त्यांनी त्याला गपके बसतात. तर चाला पाहायला, चला डोळे भरून पाहू ना कसे रट्टे बसतात शेटले तर. रसना शांतारामला बेकार आहे बरं, लय बेकार आहे तो. हो, बाजारात कोणाची ऐकत नाही. मी जोडून पाहायला शांतारामले. म्हणून म्हटलं चला, शांताराम आज काही सोडत नाही काही. आज शेटले पाहत होते. आम्ही काही रिकामी नाही रे भाऊ. फालतू घरावर गोटे की घेत नाही आम्ही. घेणार देणं आफत. त्यानं जर पाहिलं शेटनं की बुवा हे मजा पाहायला आले ते गावातले लोक, तो उद्या कसं आपला पिचर काढीन. तो फालतू कसं जायला पुरत नाही. धड्या गांडील बिबा घरायला पुरत नाही. लोक असे फाटते मग. नाही तर मस्त मजा आली तिथे गेलो असतो पाहायला. काय ते दुरून पाहू. चला ना, संधीचं सोनं घरा असं पाहायला भेटत कधी जिंदगीत मरू, पण आपण आपल्याला पाहायला भेटणार असं. तो गडी शांताराम तो याच बजेट बसून आला. चालता का बाबा, चालता. बरं येतो तर सगळीकडे, पण दुरून ना बापा. त्या शेटली दिसलं नाही पाहिजे. हे आलते पाहायला, किती आलते पाहायला. हो सारं दुरून ना. हो दुरून पाहू ना. चला पटकीन चला. आता कसा शेट मार खाते, चला पाया लवकर. दाबून धुळायला पाहिजे आले तसं आहे. दाबून धुळायला पाहिजे शेटले. न बंद गाव पाव कावलं चालेली. बंद गावाले उगीर आणला त्यानं. त्याच्यावर नाही त्याच्यावर दादागिरी टाकते. आज भेटला त्याला जाता. आज खपकी खाते तो शांतारामच्या हातची. तो शेट आहे की नाही, मरेच लो हाणायला पाहिजे. सायदा लोईच म्हणजे रुबाब दाखवते ना. खानदानी घे म्हणा दाबून. आज खानदानी कसं आहे तर आराम खोरा. मजूर आहे तर आज देतं का रे लुच्च्या. तुला असं वाटलं त्या बुड्याच्या मागं पुढं कोण नाही, फप्पुडला उडे बुडा आहे. अरे हा गडी आहे ना तू बुड्याचा. तू काय होऊन महाबार अन्याय तयार करतो. महाबार मारतो तू लुच्च्या. तू शेटच्या घरचा, त्या गावाचा डॉन. मी बेकार.
अरे मला सोडा सांगून राहिलो तुला, सोडून देऊ मला, सोडून द्या. तुले का आता सोड करून राहिला तू? साया माबा रगत पेलं तू ना 4 दिवस आणि तुले सोडणार हो का? हा, तुले वाटलं बुडा बेवारस आहे? अरे बेवारस नाही. हा, तू काय समजून राहिला रे साया? हा, माबाला काम करायला तू माबाला. हां रे बाबू, हां चांगलं दिलं. हां ते आबाले बाबू त्या 4 दिवस दाबून ठेवलं. खाली प्यारी दिलं की नाही दिलं बाबू? मग तिला चांगलं मग. यानं रे तुम्ही काय पाहतो अगर तुम्ही माय माणसानं वाचवानं बोले. मग बॉडीगार्ड कुठे गेला? वाचवानं रे वाचवानं. मार काले वाचवाले आम्ही. शेट ऐकत नाहीत ना ते, काय करा मग? खबरदार जर कोणी पाय पुढे ठेवलं तर हा तुमची धुलाई गेल्या जाईल. सोपी समजून राहिले का तुम्ही? याले लुच्चे लहानू द्या शेटले. रगत पिऊन राहिला ना मजुराचं. हा, जशी काही गुलाम आहेत ती. अरे काम कर, हे कर ते कर. हा, काम कर ही पद्धत असते काही. त्याला काही लेकरं बाहेर आहेत की नाही, घरी जाऊ देत नाही तो सायाचा. आणि आता म्हणते वाचवा, काय दण काय तू आता? बाबू सोड, मला सांगून राहिलो तुला, सोड. तुला सांगून राहिलो मी. मा एवढा बेकार माणूस कोण नाही आहे. कोणता बेकार असतो? यापेक्षा बेकार आम्ही. तुले प्रेमाने सांगायला आलतो की त्या बुड्याला सोडून दे, बुड्याला घरी नेतो आम्ही. तू का शिल्लक भाजीला लागला? हा, तुला वाटलं सोपी आहे ना? अजून 25 पोरे तयार करायला आहात. तू काय समजून राहिला रे? हा, अरे 25 पोरायचं काम नाही ना रे. म्हणा तू एकटाच काफी आहे ना रे, एकटाच काफी आहे. या हरामखोराला मारायले. हा, लुच्च्या साला. हा, अरे बांडबावा रे. त्यानं काय वाटवून राहिली हा ना, स्वतः चांगला यायला सायजानं लय रोगत पिलं ना आमचं. हे कर ते कर, हे कर ते कर. माहिती पुरी जिंदगी याच्या घरी गेली काम करू करू. लेकरं बायकोली भेटता येत नाही मले. हा म्हणते मात काम कर, घरी जाता येत नाही. ढोकरून घेऊन राहिला पुरा. हा ना मजबूत, काही आम्ही आवरत नाही. सोडलं गड्या, हो सोडलं. सांगून राहिलो सोडा, सोड मारू गो मला, सोडा. हा ना येले. हा ना बरं आलं हे बुडं. तर हे बुडं आलं नसतं ना तर यानं दणकेच नसतं खाल्ल्याने. यानं रगत पेलं असतं आपलं. देवासारखंच बुडं पाठवलं, देवानंच पाठवलं बुडं. आता ही झेकड सारी निघीन बदल्या साऱ्या गाय देखत मार खाल्ल्या. काय म्हणून राहिला सोड सोड. तुले प्रेमानं सोडलं असतं बाबू, पण तू दादागिरी राहिला. तू काय म्हटलं शांताराम भाऊले? मग आबाला काय म्हटलं? हा, काय म्हटलं तुला? छादलं तुला? तुझी जीभ लय चरचर करते ना, त्याच्यानं जे होतं ही ते करून घे. मग आता काय पाय ना आता कसा दण काय तर. सोड रे गड्या, सोड ना बोले. अरे बापा, मी आता कधीच नाही असं करणार ना, कधीच नाही करणार ना, कधीच नाही करणार. तीच नाही, तू जिंदगीत कोणा मजुराला त्रास नाही देशील. हान ना तू वा, विचार करू नको, विचार नको करू. याचा बजेट बसो. हा आता कसं मार खाऊन राहिला तर गिरगिळून राहिला. हातपाय जोडते. हा, याची सवय आहे अशी हातपाय जोडायची. विचार नाही करायचा याचा. बा सोडत नाही ना याले हराम खरा नाही सोडत नाही. आज याला दणकेचा महाबाल त्रास दिला नाही ना हराम खोरान. ना बाबा देवासारखा आला तू तो बॉडीगार्ड कोण असतं? आमची ताकद नाही झाली कधी यायला हो म्हणायची. तू बरं हाणून राहिला हा मजबूत. आम्ही पाहतो मजा. काही माणसं थंड अरे गड्या जाणार आवरानं पानं याला पानं काय गेलो ग यानं पानं. माणसं फानसं काहीच नाही करत. टेन्शन न घेऊ तू. हाती नाही लावतीन ते आवरायला. काय कशालेच नाही येतील ते. गंमत तर असाय का तुला काल आवरायला येतील हराम खोरा ते. त्या माणसाच्या मनात लड्डू फुटून राहिले. झोडा झोडा मारा मारा हाना याले. यानं गंमत त्रास दिला असे म्हणून राहिले ते मनातल्या मनात. तू पापी आहेस ना देवळा. काय कोणी तुला आवरायले ना. गावातलं कुत्रे नाही येऊन राहिला तिचा तुला तू मार खाऊन राहिला. आता कोण तू तेवढा हरामी धंदे करायलात ना तुला. ज्याला नाही त्याला त्रास दिला ना तुला. लय त्रास दिला. मग 4 दिवस झाले उपाय जेव मी. लय मारलं मला यानं, लय सोडलं. काय सांगा तुम्हाला. मग पुरा बदला घ्या आता हा ना. बाबा टेन्शन ना घेऊ. हा पुरा घेतल्या ते तुम्ही. हा काय सोपी समजून राहिला का आपले? याले असं वाटते हा काय करते नाही काय करते नाही. सोडलं सोडलं. आता नाही करणार ना. आता सरेल चांगलं वागून. आता ना दादागिरी नाही करणार ना. आता झालं ते झालं. सोडलं सोडलं. करू नको. हा चला मग मित्र बघा पण आता उद्या बघ. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल आहे सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये जरूर कळवा.